हाय हॅलो, वेलकम टू माय मिनी ब्लॉग. आम्ही चाललो होतो अनप्लॅन ट्रिपसाठी. सर्वात पहिलं गाडी फुल करून घेतली, ती पेट्रोल टाकलं आणि पुढे गेलो रावेतमध्ये. माझ्या छोट्या बहिणीच्या मुलीला घ्यायचं होतं, मग तिला घेतलं आणि निघालो आम्ही आमच्या रस्त्याला. पुढे सोमाटणा फाट्याचे तर गणपती बाप्पाचं छान असं दर्शन घेतलं, त्यांचा आशीर्वाद घेतला आणि हायवेने निघालो आम्ही पवना लॅकसाठी. कारण की आज होता व्हॅलेंटाईन डे, म्हणून आम्ही पवना लॅकची ट्रिप केली होती. आणि मग पुढे जाताना हे नॅचरल दिसलं आणि खूप छान व्ह्यू होता इथला. असं सर्वकडे हिरवळ हिरवळ असं वाटत होतं की नॅचरलमध्ये चालू आहे की काय. मग काय पुढे गेलो, भूक खूप लागली होती. मग लोणावळ्याजवळील मशरूम कॅफेमध्ये आम्ही खाण्यासाठी थांबलो. तिथं मिसळ मागवली, फ्रेंच फ्राईड मागवलं, मुलांसाठी पिझ्झा मागवला आणि तिथं आम्ही नाश्ता केला. मग तिथं नाश्ता करून झाल्यावर पुढे निघालो. पुढे मुलांना खेळायचं होतं, मग शेजारी एक गार्डन होतं, तिथे मुलांनी खेळलं आणि क्रेविंग्स झाली होती गोड काहीतरी खायची, म्हणून गुलाबजाम खाल्ले. मग काय, ही बघा माझ्या बहिणीची छोटी मुलगी खूप आगाऊपणा करते. मग काय, जिथे लोकेशन भेटेल तिथे माझा भाऊ फोटोशूट करत होता. मग फायनली आम्ही आलो आणि आम्हाला ही मांजर दिसली. तिचे डोळे वेगळेच होते, खूप छान दिसत होती. मग काय, बोटिंग करायचं होतं. माझ्या भावाने बोटिंग केलं आणि तो मला पण म्हणत होता की तू पण कर, पण मी फर्स्ट टाइम बोटिंग करत होते म्हणून मला खूप भीती वाटत होती. पण मी पहिल्यांदा बोटिंग केलं आणि खूप छान वाटलं. मग आम्ही सर्वांनी खूप मजा केली, मस्ती केली, बोटिंग केलं. आणि मुलं काय, पाणी म्हणल्यावर त्यांना काय सुधारते. मग मुलांनी पाण्यामध्ये खूप खेळले आणि जाताना भूक लागली होती. मग तिथे एक फेमस हॉटेल होतं SP म्हणून, नॉनव्हेजसाठी आणि फिशसाठी ते स्पेशल आहे. मग मुलांसाठी 65 मागवले, लॉलीपॉप मागवले आणि आम्ही मागवले होते आमच्यासाठी मटण थाळी. त्यामध्ये अळणी सूप, पातळ सुक्कं असं मटण होतं. मग ते खाल्ले आणि झाली संध्याकाळ. मग सनसेट आला होता तो बघायला गेलो आणि सनसेट बघून झाल्यावर एका कॅफेमध्ये थांबलो. तिथे खूप छान चहा आणि भजे मिळतात. मग तिथे त्याचा आनंद घेतला, चहा पिला, भजे होते ते भजे खाल्ले. मग तिथंच एका गार्डनमध्ये माझ्या मम्मीला झोका खेळायचा मूड झाला म्हणून ती झोका खेळत होती. मग संध्याकाळ झाली, घरी यायची वेळ झाली. मग घरी यायला निघालो. मग येताना भूक लागली म्हणून फेमस, तुम्हाला तर माहीत आहे, मावळमधलं फेमस हॉटेल जे की आदिवासी बकरा रान म्हणून फेमस आहे. मग तिथे गेलो. मग तिथे आम्ही चिकन रान मागवलं. मग चिकन रान खाल्लं आणि आता पोट पण फुल झालं होतं आणि उशीर पण खूप झाला होता म्हणून घरी यायला निघालो. रात्रीची वेळ होती, घरी यायला 11 वाजले होते. मग काय, घरी आलो आणि खूप दमलो होतो म्हणून झोपून घेतलं. पूर्ण व्हिडिओ